ते नागपूरमधील सर्व 151 जागा या भाजपनं लढवाव्यात असं संदीप जोशी म्हणाले। मित्रपक्षांनी अवाजवी मागणी न करता अंथरूण पाहून पाय पसरावेत असं देखील ते म्हणतायत। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत मित्रपक्षांसाठी किती जागा सोडायच्या हा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व ठरवेल। भाजप आमदार संदीप जोशी यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने महायुती त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून देखील मोर्चे बांधणी सुरू आहे। कोणत्या पक्षाने किती जागा लढवाव्यात, एकत्रपणे निवडणूक लढवावी की नाही यावर देखील सध्या चर्चा घडताना दिसून येते आणि त्यात आता नागपूरमधील सर्व 151 जागा भाजपने लढवाव्यात असं संदीप जोशी म्हणतात। संदर्भात अधिसूचना निघालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदारांना या अनुषंगाने देखील सूचना दिलेल्या आहे निवडणुकीच्या तयारीला। काय सूचना आहे आणि कशा प्रकारची तयारी आहे? ही सूचना केवळ एवढ्याच आहे की भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी जनतेसोबत जास्तीत जास्त संपर्कामध्ये राहावं। मूळ कारण असं आहे की मागचे 3.5 वर्ष झाले की ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट झालेला आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट झालं असल्यामुळे या ठिकाणी जनप्रतिनिधी आणि जनता याच्यातला जो दुवा होता, हा दुवा नगरसेवकाच्या रूपाने काम करत राहायचा। जनतेचे प्रश्न जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचायचे, ते नगरसेवकाच्या माध्यमातून पोचायचे। आज दुर्दैवाने तो मधला दुवाच नसल्यामुळे लोकांचे अनेक प्रश्न आहेत आणि त्याला ॲडमिनिस्ट्रेटर अथवा सरकारी कर्मचारी योग्य पद्धतीने निश्चितच त्याला कॅटर करत नाही आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा सूचना दिल्या की आमदारांनी संपर्क केला पाहिजे, जनसंपर्क कार्यालय त्यांचे असले पाहिजे, त्याच्या माध्यमातून जनतेशी संपर्क आणि जनतेचे कामं जे असतील ते अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे आमदार करीत आहेत। लगेचच प्रभाग रचनेची तयारी होणार आहे। भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे तयारी करते नागपूरमध्ये? मला एक सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा 24/7 काम करणारा पक्ष आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला निवडणूक आली त्याच्यामुळे काही वेगळी तयारी करायची असं गरज नाही, तर भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा जनतेसाठी जनतेच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून आज ओळखला जातो। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची वेगळी तयारी नाही, तर भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये ऑलरेडी तयार आहे आणि आम्ही निवडणूक उद्या जरी झाली तरी आम्ही आणि आमचे कार्यकर्ते या निवडणुकीसाठी तयार आहोत। कुठेतरी प्रशासक मागच्या काही वर्षांमध्ये असल्यामुळे प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये जो दुवा म्हणून जो नगरसेवकांकडे बघितला जात होता तो कनेक्ट तुटलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी एक नागरिकांच्या पायाभूत सुविधांना घेऊन एक रोष समोर येत आहे। रोष जो आहे तो प्रशासनाचा रोष आहे, प्रशासन योग्य पद्धतीने वागत नसल्याचा रोष आहे आणि त्यामुळे आमदारांच्या माध्यमातून आता जनतेचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात सोडवणं चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय मुख्यमंत्री नागपूर शहरात मासिक जनता दरबार घेतात, माननीय नितीनजी मासिक जनता दरबार घेतात, पालकमंत्री घेत आहेत, आमदार देखील घेत आहेत। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचना तर ठरली आहे, मात्र महायुतीचं एकमत होत नाहीये का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट म्हणतात की महायुती एकत्रच लढणार, परंतु प्रफुल्ल पटेलांनी मात्र मनपासाठी स्वबळाचा नारा दिलाय। पक्ष मोठा असेल तर आपण सगळे मोठे होणार। पक्ष लहान झाला तर त्याचा फायदा आपला कोणालाही होणार नाही। येणाऱ्या या जिल्हा परिषद, विधान परिषद, आपला पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये जसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, शक्य असेल तिथे आपण जरूर युती करू, पण जिथे शक्य नसेल आपण आपला ताकदीवर लढायचं आहे। पण त्याच्यासाठी आजपासून सगळ्या लोकांनी तयारीत लागावं लागेल। आपल्याला एक योग्य आपली भूमिका हे बजावावं लागणार आहे। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका महायुती सोबत लढणार आहे, 100% सोबत लढणार आहे असेच आदेश आम्ही पक्षाला दिले आमच्या आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यांमध्ये दिलेले आहेत। आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं सुरू झालं आहे खालच्या लेवलला आणि एखाद्या वेळी एखाद ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू, एखाद्या ठिकाणी
बाकी सरसकट युती आहे, महायुती आहे. कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगायची गरज नाही. यावर आता आणखी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही महायुती म्हणून लढण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे. या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा हे बसून निर्णय घेणार आहेत. म्हणून त्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय आतापर्यंत झालेला नाही. वाद झाला तर आम्ही एकमेकांच्या विरोधात ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही, परंतु आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत.